महात्मा फुले नगर मधील रहिवाशांनी आपल्या फोटोजवळ जमायचा एक ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे। महात्मा फुले नगर रहिवासी एक ग्रुप फोटोसाठी लवकर उन्मेष सगळ्यांना तिकडे अरेंज करा एक फोटोसाठी। हॅलो, 2 शब्द फक्त बोलतो, मी काय कोणी वक्ता नाहीये। असं म्हणतात की बाबासाहेबांना फार मोठी दूरदृष्टी होती आणि खरंच होती, का नव्हती? बाबासाहेबांनी आपल्याला एक सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिका, का शिका? तर आज तुम्हाला कळतंय की आत्ताचं जे राजकारण आहे ते इतकं घाणेरडं राजकारण आहे की आपल्या बहुजनांचं शिक्षण बंद करण्यात आलेलं आहे, ज्या आपल्या सवलती होत्या त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका, नंतर बाबासाहेबांनी सांगितलं की संघटित व्हा। संघटित का व्हायचंय? जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीही गोष्ट मिळणार नाही। आज आपला समाज हा वेगवेगळ्या पक्षांमध्ये संघटनेमध्ये विखुरलेला आहे आणि बाबासाहेबांना हेही माहिती होतं की खरंच हा समाज एकत्र राहणार नाहीये, म्हणून बाबासाहेब सांगितलं होतं की संघटित व्हा। परंतु आजही आपण विखुरलेले आहोत आणि म्हणून आपण काही करू शकत नाही। नंतर बाबासाहेब सांगितलं की संघर्ष करा, आजही आपल्याला संघर्ष करावा लागतो। म्हणजे बाबासाहेबांची दूरदृष्टी किती महान होती बघा, की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि आपण खरोखर ह्या गोष्टीला जबाबदार आहोत की आजही आपल्याला संघर्ष करावा लागतोय। आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना माझ्या सम्यक युवा मंचतर्फे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। बघून इकडं
मध्ये गॅप ठेवा रे, मध्ये गॅप ठेवा. जोडी बनव ना तब मंडपमध्ये ठेवायचं नाही. क्रांतिकारी जय भीम. बंधू भगिनीनो, आज आपण इथे बघत असतील ते सुपारा बुद्ध स्तूपाजवळ सोपारा या ठिकाणी, नाला सोपारा या ठिकाणी मोठ्या संख्येने जनसमुदाय जमलेला आहे. आणि त्याचं एकमेव कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी होत आहे. आणि दरवर्षीप्रमाणे इकडे मोठ्या संख्येने जनसमुदाय जमलेला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय जमत असतो. आजसुद्धा आपण आता बघितलं ते बँड बाजा बारात लेझिम वगैरे पथक या ठिकाणी आपलं प्रत्यक्षित सादर करत असतात. आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा. आणि आज या ठिकाणी मोठे मोठे सगळे तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, तालुक्यातील सर्व नेते मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आलेले आहेत. आणि आज
मोठ्या संख्येने इकडे भीम प्रेरणा जागृती संस्था वसई तालुका पश्चिम विभागातील सर्व लोकसुद्धा इकडे आलेले आहेत. आता या ठिकाणी बँड उलगा आंबेडकर नगर असू दे, नाळा आंबेडकर नगर, भीमनगर, पंचशील नगर याहून आलेले सर्व लोक इकडे उपस्थित आहेत आणि आज मोठ्या संख्येने एकमेकाला भेटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत आहेत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या ठिकाणी मांडत आहेत. काही थोड्या वेळा अगोदरच माताजींनी सुद्धा आपले विचार मांडलेले आहेत. भंतेजी आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या धम्माच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते अभिवादन केलेलं आहे. अशा प्रकारे सर्व लोक सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 134व्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. जय भीम, जय भारत, जय संविधान. चौदा एप्रिल निमित्त जेवणाचा कार्यक्रम आहे. जेवण वाटप प्राचीन बुद्ध स्तूप नालासोपारा. साहेब ते पाठवा मला. हो, प्राचीन बुद्ध स्तूप नालासोपारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. मोठ्या प्रमाणात भुईगाव डोंगरी, गौतम नगर, भुईगाव डोंगरी, नवगाव, किनारपट्टी